गेल्या 35-40 वर्षाचा हा जो काही अनुभव आहे तर याच्यामध्ये तुला बरेच अनुभव आले असतील, म्हणजे काही चांगले असतील तर काही वाईट असतील, तर एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. याच्यातला अनुभव तू म्हणालास तसे खूपच आहेत. म्हणजे नक्षलमध्ये सांगत जायचं तर कुठच्याही एक्सप्लोरेटरी एक्सपेडिशनला असतो, म्हणजे आम्ही काराकोरम ट्रॅव्हल्स करत होतो आणि शेवटच्या दिवशी असं ठरलं होतं की आमचा सप्लाय एका रस्त्याने एका व्हॅलीत येणार आणि एका ठिकाणी ते आमची वाट बघणार. आणि शेवटी किती पाठीवर वजन कॅरी करायचं खाण्यापिण्याचं याचं एक बंधन असतं. साधारण 8व्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्यांना भेटणार. 8व्या दिवशी सकाळी आमच्या प्रत्येकाकडे 2 चॉकलेट होती आणि त्याच्यामुळे आता दिवसभर ते 2 चॉकलेटवर काढतात आणि संध्याकाळी ते लोक भेटले की पुढचं जेवायला मिळणार, अशी एक पोझिशन होती. ते ज्या व्हॅलीत वर येणार होते तिथे आमचा त्याच्या आधीच्या एक एक्सपिडिशनचा बेस कॅम्प आम्ही लावला होता. त्यामुळे आम्हाला जागा दोघांनाही माहिती नाही, आमच्या सपोर्ट टीमला पण आणि आम्हाला पण. तिकडे एकत्र भेटणं हे खूप गरजेचं होतं आणि आम्हाला तिथे जायला रस्ता की नाही आम्हाला माहिती नव्हता, कारण आम्ही एक्सप्लोर करत होतो. आणि त्यामुळे तसंच झालं. आम्हाला ज्या व्हॅलीतनं रस्ता मिळेल असं वाटलं त्या व्हॅलीतनं मिळालं नाही, त्याच्या खालच्या व्हॅलीतनं जावं लागलं. कारण जाईपर्यंत डोक्यात हाच विचार होता की आता आपल्याला खाली उतरून परत वर त्या व्हॅलीत चढायला लागणार, कारण आपण वरची व्हॅली सोडून खालच्या व्हॅलीत ना. नशिबाचा भाग असा असतो आणि मनाची तयारी की आता रात्री 12 वाजेपर्यंत काहीही खायला मिळणार नाही आणि ते फार कठीण असतं रे सर्वायवल. दिवसभर चालतोय, मेहनत करतोय, पोटात काय नाही, नुसतं पाणी पितोय आणि जेवायला तर हक्क मिळणार आहे, त्याच्यामुळे जास्त भूक लागते आणि जास्त त्रास होतो मानसिक. तर तिकडे जेव्हा खाली उतरलो तर तिथे टेंट दिसले. ही कुठची टीम? खाली गेलो बघतो तर आमचीच लोक आहेत सपोर्ट टीम. म्हटलं तुम्ही नाही काय करताय? म्हणजे 3 तास वर असायला हवे ते आहेत त्याच्यापेक्षा. त्यामुळे सर आम्ही रस्ता चुकलो म्हणून अंधार होताना म्हणून इथे टेंट लावले आणि आमच्यातले 2 जण तिकडे पुढे जाऊन बसलेत, तुम्ही आलात की त्यांना खाली घेऊन या. हा जो काय दिवसभरात एक टेन्शन होतं ना, हे होणार की नाही, कसं होणार की नाही, कसं होणार, हे एक. सह्याद्रीमध्ये काळगोंडा नावाचा सुळका आहे कसाऱ्याच्या जवळ, भवानी असं त्याचं दुसरं नाव. त्या सालापर्यंत म्हणजे ही गोष्ट आहे साधारणतः आय बिलीव्ह 91 सालची, तिथपर्यंत त्या तिकडच्या स्थानिक लोकांची जी समजूत होती की कुठच्याही मुलीने म्हणजे स्त्रीने त्या सुळक्यावर जायचं नाही, देवीचा कोप आणि त्या कोणाही लेडीजला जाऊ द्यायचे नाही सहजासहजी. मग रात्री अंधारात नजर चुकून जायच्या. आम्हालाही काहीच माहिती नव्हतं. मेधा बापट म्हणून आमची एक अतिशय त्यावेळेची चांगली लेडी क्लाइंबर होती, तर तसं ठरलं की ती त्या एक्सपिडिशनला येणार आहे. ओके, रॉक क्लाइंबिंग होतं नॉर्मल, ती असायची, तशी आली ती. आम्ही तो सुळका कसा आहे, तू एकामध्ये चढायला सुरुवात करतोस, मग त्या सुळक्याला अशी एक अर्धी प्रदक्षिणा घालतोस आणि मग उरलेला सुळका चढतोस. तेव्हा मागचं गाव दिसेल असं होतं आणि तू प्रदक्षिणा घालतोस सुळक्याला. सुळक्याचाच बल्क मध्ये आणि त्याप्रमाणे पहिला बीच केला, ट्रॅव्हर्स झाला. शी वॉज लिडिंग, आय वॉज सेकंड आणि माझ्या मागे थर्ड. असं मला ना पाठीला गरम वाऱ्याच्या झळा इन डिसेंबर महिन्यात जाणवल्या. डिसेंबर मध्ये इतका गरम वारा खालून कुठून आला बघतो तर मागचा अख्खं पिनाकल भेटलो होतं, कारण ते सगळं गावताचे टेकडे होते आणि वर पिनाकल होतं. मी घाईघाईत मैदानाला खाली उतरलो, ट्रॅव्हल्स कम्प्लीट केला आणि त्या रॅपलिंग स्पॉटला आलो आणि आग त्या जी लाईन होती आमची रोपची फिक्स लाईन, त्याच्या जवळ अशी आग येत होती. पहिलं मेधाला हकलली, सेकंड मॅन रॅपल करायला लागला आणि माझ्या लक्षात आलं की आता हात तळाशी पोचेपर्यंत जर मी थांबलो तर त्याच्या ती रोपला आग पकडणार आहे.
मी त्याच्यात सिंगल स्नॅपलिंग टाकली, त्या दुसऱ्या अंगावर उडी मारली. तो शेरूच होता माझ्या सुदैवाने, तेव्हा तो भक्कम होता, माझा क्लाइम्बिंग पार्टनर अदरवाईज. म्हटलं शेऱ्या मी उडी मारतो, या अंगावर कंट्रोल कर. एवढंच बोललो नाही, मी उडी मारली त्याच्या अंगावर. आणि शेरूने आमचं दोघांचं पूर्ण वजन त्याच्या कंट्रोलवर घेऊन आम्ही जमिनीवर पाय टेकले आणि आमच्या मागं रोग खाली आला जळून. 2-3 मिनिटं आमच्या तोंडात शब्दच फुटत नव्हता. युअर स्पीचलेस प्रॅक्टिकल. खालचा आधीच जळून गेलो होतो, त्यामुळे ते सेफ होतं. तुझ्या असे बसून राहिलो, समोर तो अर्धवट जळलेला रोग पडलाय आणि आम्ही दोघे असं फक्त एकमेकाकडे बघतोय, एवढंच. नो अदर मुवमेंट. कशाला पूर्ण कोरड पडलेली, तोंडाचा शब्दही फुटत नव्हता. मेधाच पहिली भानावर आली, तिने आम्हाला दोघांना पाणी पाजलं जबरदस्ती. आमच्या दोघांच्या डोळ्यातनं भळाभळा पाणी वाहत होतं आणि कळलं होतं आपण कशातनं वाचलोय ते सर्कशीत कसे सिंह असे ते उड्या मारतात ना, ते आगीचं बोलत तसे अक्षरशः तसे आम्ही खाली आलो. आणि मग खाली गेलो संध्याकाळी की आमच्यावर असं झालं वगैरे. अर्थात ती कोणीतरी मुद्दाम लावलेली आहे होती, ती काय आपोआप पेटलेली नव्हती, ते कोणीच कबूल करत नाही. तर त्या सरपंचाने रुबाब झाले, तुमच्यावर मुलगी होती ना म्हणून असं झालं. मग डोकं फिरलं. म्हटलं आता उद्या ना हीच मुलगी पहिली पुढे चढणार आणि आम्ही मागणं जाणार. रात्री शेरू आणि हा प्रशांत परत मुंबईत गेले. नव्याने जळलेला रोग दुसरीकडनं कोणाकडून तरी भीक मागून इक्विपमेंट नसायचं, भीक मागून घेऊन आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मेधाने अख्खं पिनाकल लीड केलं. आम्ही चौघे समिटला गेलो, खाली उतरलो तर अख्खं गाव जमा झालं होतं रिकच्या बेसला, जिथे आम्ही सपाट जंगल पोटणार. म्हटलं झालं आता मार खायचाय चौघांनी. गेली टॉपला म्हणून एक बैलगाडी होती आणि असं ते लांबून एवढं दिसत होतं. आणि म्हटलं मी तिघांना सांगितलं की आता मार खायची तयारी ठेवा. मी शक्यतो बोलून प्रयत्न करतो की ती कमी मार खायला लागेल, पण आता खायला लागेल. आणि आता अख्खं गाव आलंय इकडे, दिसत होतं 300-400 माणसं जमले. आलंय आता आपलं आवरला धंदा. आम्ही काय नाही आणि एकच पाय पड आणि अख्खी ती उघडी आहे, म्हणजे काय झाडी जंगल असलं काय नाहीये मध्ये, दिसतं असं समोरासमोर. आम्ही चुपचाप खाली उतरलो. असे माना खाली होऊन जवळ जाणार तर एकदम ढोल ताशा चालू झाला आणि 3-4 जण उत्साही धावत पुढे आले, हातात हार घेऊन झेंडूच्या माळा. त्या आमच्या दोघांच्या गळ्यात घातल्या. ती बैलगाडी आली, आम्हाला त्या बैलगाडीत उभं केलं आणि ती ढोल ताशाच्या गळ्यात तिथपासला गावापर्यंत मिरवणूक. गावातल्या सगळ्या गल्ल्यात फिरलो, देवळात गेलो, तिकडे सभा, आम्हाला गोडाचं जेवण. म्हणजे काहीतरी अपेक्षेच्या पलीकडचंच घडलं, पुढे जे घडलं ते. पण ते होतं हे कळेपर्यंत परत आदल्या दिवशीचीच वेळ आली होती की झालं आता मार खायचा आहे बेमुदत. आणि तिथे त्या सरपंचाने कबूल केलं की ह्याच्यापुढे आम्ही अंधश्रद्धा बाळगणार नाही. मेधाचं तर म्हणजे साडी चोळी ओटी बिटी इथपर्यंत प्रकरण गेलं होतं. असे पण अनुभव या क्षेत्रात मिळतात. आणि एका गावात गेलो होतो, त्यांनी सांगितलं की बाहेरच्या लोकांना आम्ही पाणी पण देत नाही, जेवण लांब राहिलं. तेव्हा तुला आठवत तर आपण डिपेंडंट असायचो सह्याद्रीतल्या गावात काहीतरी काय नाही तर भाकरी मिळेल. त्या म्हाताऱ्याचं तोंडावर आणलं. माझ्या घरात विचारलं कारण पहिलं माझं ते पुढे कुठे जाऊ नका, तुम्हाला पाणी पण कोणी देणार नाही. म्हटलं असं का? नाही 3-4 वर्षापूर्वी असेच टगे आले होते, त्यांनी जेवता जेवता घरातल्या एका मुलीची छेड काढली, तेव्हा गावकऱ्यांनी तुमच्यावर बहिष्कार टाकलाय. आम्हाला पूर्ण त्या गावाला वळसा घालून बाहेरून जायला लागलं आणि ट्रेक कम्प्लीट करायला लागला. आणि खायला तर काही मिळालं नाही तर नाहीच. आमच्याशी कोणी बोलायलाच तयार नव्हतं त्या गावात. मी 1-2 ठिकाणी प्रयत्न केला, त्या माणसाने थाड तोंडावर दार लावून घेतलं माझ्या. असेही अनुभव आहेत. आणि ते ढवळ्यात म्हणजे ऑर्थरसीटच्या पायथ्याशी माझी मोटरसायकल आहे, तिकडे गेलेलं पहिलं स्वयंचलित वाहन आहे 1991. तेव्हा रस्ता नव्हता ढवळ्याला जायला, शेताच्या बांधावरनं जायचो आपण. मी त्याच्यावरनं मोटरसायकल नेली. चिल्ड्रन ट्रेकची रेकी करायला गेलो होतो, राहायची व्यवस्था खायची व्यवस्था वगैरे. तर तिथे बैलगाडीत मोटरसायकल टाकून मिरवणूक काढली आमची. आणि त्याच्यानंतर आमदाराचा पाठपुरावा करून त्याने रस्ता करून घेतला की इथे गाडी येऊ शकते. त्याचे फोटो बिटो काढून त्यांनी त्या आमदाराला पाठवले की बघा ही मोटरसायकल इकडे आली. त्यामुळे ढवळ्यात मी आजही गेलो तरी 15 घर अशी आहेत की जी मला दार उडून आत घेतील आणि प्रेमाने स्वागत करतील आणि जेवायला घालतील. असंही अनुभव आहे. कृष्णा आगिवले आमचा माहुलीचा, त्याच्याशी ती फॅमिली ना. मी त्याला गाईड पोर्टर असलं काय म्हणतच नाही. तो माझा भाऊच आहे. त्याची मुलं मला काकाच म्हणतात रेग्युलर. त्याच्या मुलीच्या लग्नात मी गेलो नाही तर लग्न होणार नाही या शब्दात आमंत्रण आलं होतं. अरे दिस इज समथिंग विच यू गेट कनेक्टेड टू लोकल. हे अमेझिंग आहे. पण ते भयानक पण असतं आणि तेवढंच सुखाचं पण असतं दुसऱ्या बाजूने. कसं घ्यायचं तुमच्यावर आहे.